नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कंपॅरिझन या कवितेचा वर्कशॉप. तर वर्कशॉपला सुरुवात करण्या अगोदर आपण इथे जे आपल्याला मार्जिन क्वेश्चन दिलं आहे ते पहिले जाणून घेऊया. आपला मार्जिन क्वेश्चन, पहिला मार्जिन क्वेश्चन आहे बघा. व्हॉट ॲडजेक्टिव्ज ऑर वर्ड्स आर यूज टू हिअर टू शो द शेप, साईज अँड टेम्परेचर. ठीक आहे, तर आता कविता आपण जी पाहिली, कवितेमध्ये आपल्याला माहिती आहे की शेप कंपॅरिझन करणारे, साईज कंपॅरिझन करणारे आणि टेम्परेचर कंपॅरिझन करणारे जे आहे त्या ओळी आपल्याला दिसून येतात आणि त्यासाठी काही शब्दसुद्धा वापरले आहेत. चला तर जाणून घेऊया की आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कशा प्रकारे लिहिता येईल. बघा, व्हॉट ॲडजेक्टिव्ह ऑर वर्ड आर यूज टू हिअर टू शो द शेप, साईज अँड टेम्परेचर. याचा आन्सर आपण अशा प्रकारे लिहू शकू. आन्सर, शेप शो करणारे शब्द काय? शेप राऊंड अँड स्क्वेअर, साईज बिग स्मॉल, टेम्परेचर ड्राय अँड वेट. ओके, तर अशा प्रकारे आपण जे आहे शेप, साईज अँड टेम्परेचर शो करणारे जे शब्द आहे त्याबाबत इथे उत्तर लिहिलं. आता मार्जिन क्वेश्चन नंतर वळूया आता आपल्या वर्कशॉपकडे. वर्कशॉपमध्ये काय प्रश्न दिले आहे ते जाणून घेऊया. बघा, आपला फर्स्ट क्वेश्चन जो आहे इंग्लिश वर्कशॉपमधलं तो असा दिलेला आहे. लिस्ट ऑल द ॲडजेक्टिव्ह इन द पोएम. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पहिले ॲडजेक्टिव्हची यादी तयार करायची आहे. यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ ॲटलीस्ट 8 ऑफ देम टू राईट न्यू कंपॅरिझन. आणि मग त्याचा वापर करून ॲटलीस्ट आपल्याला 8 अशा ॲडजेक्टिव्हचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, त्याचे कंपॅरेटिव्ह फॉर्म जे आहे ते लिहायचं आहे. 2 ऑफ देम हॅव बीन गिवन ॲज एक्झाम्पल. आपल्याला उदाहरण म्हणून त्यापैकी 2 जे आहे ते इथे दिलेले आहे. तर पहिलं आपण उदाहरण बघूया काय दिलेलं आहे. फास्टर दॅन द विंड अँड स्लोअर दॅन अ टॉर्टॉइज. म्हणजेच काय, तर आता इथे बघा, फास्ट हे जे इथे ॲडजेक्टिव्ह दिलेलं होतं, इथे स्लो जे आहे ॲडजेक्टिव्ह दिलेलं होतं आणि इथे आपल्याला काय केलं, आपण याचं कंपॅरेटिव्ह जे आहे ते इथे कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये यांना लिहिलेलं आहे. पुढे आपल्याला ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे बघा, बिग, फायर, स्मॉल अँड जनरल. याचा वापर करून देखील आपल्याला काय करायचं आहे, इथे सेंटेन्स लिहायचं आहे. ठीक आहे, तर आपण सेकंड क्वेश्चन काय दिलं आहे ते देखील पाहूया आणि मग दोन्ही प्रश्नांची आपण उत्तरे जाणून घेऊ. सेकंड क्वेश्चन आपल्याला या प्रकारे इथे दिलेला आहे बघा. लिस्ट ऑल द नाउन इन द पोएम. ठीक आहे, पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला ॲडजेक्टिव्ह सांगितले होते, दुसऱ्या प्रश्नामध्ये नाउन सांगितलेलं आहे. लिस्ट ऑल द नाउन इन द पोएम, फाइंड अ सुटेबल ॲडजेक्टिव्ह फाइंड करायचं आहे अदर दॅन द वन गिवन हिअर. फॉर एक्झाम्पल ऑफ द नाउन, फॉर ईच ऑफ द नाउन अँड राईट द मिनिंगफुल सिमिलीज फॉर ॲटलीस्ट 8 ऑफ देम. ठीक आहे, आणि याचं देखील आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे बघा. ॲज येलो ॲज लेमन, म्हणजे लेमनसारखा पिवळा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आता हे 2 प्रश्न दिले आहे आणि याची उत्तरे कशी लिहायची ते आता आपण जाणून घेऊया. तर आपल्याला दिलेले उदाहरण याप्रमाणे होते. फास्टर दॅन द विंड अँड स्लोअर दॅन अ टॉर्टॉइज. ठीक आहे, आता आपण पुढे जे आहे काही ॲडजेक्टिव्ह जे आहे ते पाहून घेऊया. इथे बघा, स्ट्रॉंग, सॉफ्ट, टॉल, डार्क, हार्ड, क्रूक, लाईट अँड शॉर्ट. आता याचा वापर करून आपण कशा प्रकारे जे आहे ते सेंटेन्स आपण लिहू शकतो ॲडजेक्टिव्ह फॉर्ममध्ये ते आपण बघूया. फर्स्ट सेंटेन्स बघा, स्ट्रॉंगर दॅन टायगर. नेक्स्ट, softer than butter, taller than tree, darker than night. Next बघा, harder than a stone, crook than hill road and lighter than feather and shorter than plant. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह जे आहे त्याचे आपण जे आहे आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं की कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये त्यांना लिहा आणि आपण हे जे वर दिलेलं ॲडजेक्टिव्ह आहे या सगळ्यांचा वापर करून आपण कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये त्याचा आन्सर लिहिलेला आहे. ठीक आहे, आता आपल्याला सेकंड क्वेश्चनमध्ये असं दिलेलं होतं की आपल्याला नाऊन लिहायचे होते आणि मग त्याच्यासाठी सुटेबल ॲडजेक्टिव्ह जे आहे ते आपल्याला शोधायचं होतं. तर आता जे नाऊन आहेत ते आपण या सेकंड क्वेश्चनचं आपण उत्तर बघूया. बघा, ॲज युजफुल ॲज ओर. ठीक आहे, आता आपलं पहिलं जे आहे आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं की ॲज येलो ॲज लेमन. ठीक आहे, तर तशाच प्रकारची उदाहरणं जे आहे ते आपण इथे पाहणार आहोत. सेकंड बघा, ॲज लवली ॲज किटन. नेक्स्ट, ॲज स्टेबल ॲज रॉक, म्हणजे रॉकसारखं स्टेबल. ॲज वार्म ॲज मिटन. नेक्स्ट आहे ॲज नॅरो ॲज टनल. टनल म्हणजे काय, तर बोगदा. तुम्हाला माहिती आहे ट्रेन मध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्हाला सगळ्यांना टनल जे आहे ओळखीचं आहे. नेक्स्ट आपलं आहे बघा, ॲज नॅरो ॲज टनल. देन ॲज क्यूट ॲज अन एल्फ. एल्फ म्हणजे काय, तर आपण कवितेमध्ये जाणून घेतलेलं आहे. नेक्स्ट बघा, ॲज ट्रिकी ॲज माउंटेन पाथ. ठीक आहे, माउंटेन पाथसारखं ट्रिकी. अँड ॲज सेफ ॲज शेल्फसारखं
जे आहे सेफ. तर अशा प्रकारे आपल्याला जे क्वेश्चन 2 क्वेश्चन दिले होते त्याचं आपण आन्सर जे आहे ते बघितलेलं आहे. आता वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे. आपला थर्ड जो क्वेश्चन दिला आहे तो बघा. फॉर्म द ग्रुप ऑफ 6 to 8. थिंक ऑफ सिमिलीज युझिंग द डिफरंट ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल ड्राय ॲज अ लँड, वेट ॲज अ पडल. आता सिमिली जे आहे ते सगळं आपल्याला आता माहिती आहे की ॲज नी जे ते कंपॅरिझन येते त्याला आपण म्हणतो सिमिली. तर आता इथे 2 उदाहरणं देखील आपल्याला दिलेलं आहे की ड्राय ॲज अ लँड अँड वेट ॲज अ पडल. तर अशाच प्रकार जे आहे सिमिली म्हणजे वेगवेगळ्या सिमिली यूज करून आपल्याला काय करायचे आहे, सेंटेन्स इथे बनवायचे आहे. आता नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे. नाऊ ट्राय टू पुट टुगेदर द सिमिलीज टू मेक अ पोएम विथ द रायमिंग लाईन्स. आणि मग काय करायचं आहे, तर अशा प्रकारचे जे आपण वाक्य तयार केलेले असेल त्याचा आपल्याला त्याचा उपयोग करून आपल्याला एक कविता जी आहे ती फॉर्म करायची आहे. तर बघू की आपण कविता कशा प्रकारे फॉर्म करू शकतो. तर आपल्याला थर्ड क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे, तर सिमिलीज जे आहे ते लिहायचे आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सिमिली वेगळे न लिहिता डायरेक्ट आपण कवितेत बघूया. किंवा तुम्ही हे बघा ॲज अ मून, त्यानंतर जे आहे ॲज अ सॉफ्ट ॲज अ कॉटन, ब्युटिफुल ॲज अ मून, हे जे आहे हे परत लिहू शकता आणि त्यानंतर हे कवितेतसुद्धा इन्क्लूड करू शकता. किंवा तुम्ही या प्रकारे डायरेक्ट आन्सरसुद्धा लिहू शकता. तर आपण बघूया की कविता कशा प्रकारे आपली तयार होऊ शकते. फर्स्ट लाईन बघा. अ टायनी लिटिल गर्ल ब्युटिफुल ॲज अ मून प्लेइंग आउटसाइड इन द डे टाईम नून. शी सॉ अ कॅट सॉफ्ट ॲज अ कॉटन eating something that has rotten. The girl threw a rock round as a pea. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही कविता झाली. आता त्याच्यामध्ये आपण जे आहे सिमिलीज कुठले वापरले आहे ते सुद्धा मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवते. बघा ब्युटिफुल ॲज अ मून, त्यानंतर सॉफ्ट ॲज अ कॉटन अँड राऊंड ॲज अ पी. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे 3 आहे सिमिलीज आपण वापरून जे आहे एक स्टॅन्झा इथे तयार केलेला आहे. वळू आपल्या पुढल्या प्रश्नाकडे. आता आपला क्वेश्चन नंबर 4 काय आहे, तर राईट अ पेअर ऑफ द रायमिंग वर्ड. रायमिंग वर्ड म्हणजे काय, तर सगळ्यांनाच येतं, तुम्हाला विशेष सांगायची गरज नाही. तर बघा कवितेतील बरेचसे रायमिंग वर्ड तुम्हाला लिहिता येतील. काही पेअर मी इथे दिले आहे, या व्यतिरिक्त सुद्धा काही पेअर तुम्ही लिहू शकता. तर फर्स्ट पेअर बघा. स्नेल अँड नेल, किटन अँड मिटन, इल्फ अँड शेल्फ, मून अँड नून, शेल्फ अँड युअर सेल्फ. ठीक आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत 5 ज्या पेअर आहे मी इथे दिलेल्या आहे. कवितेमध्ये आणखीही बऱ्याच पेअर दिले आहे, त्यापैकी पण तुम्ही काही लिहू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो पहिले आपण जाणून घेऊया आणि मग त्याचं उत्तर देखील पाहूया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला सांगितलं बघा. स्टार्ट अ कलेक्शन ऑफ इडियम. इडियम म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. तर आपल्याला अशा इडियमचं जे आहे म्हणींचं जे आहे ते कलेक्शन करायचं आहे विथ कंपॅरिझन. पण ते कसे असायला पाहिजे, विथ कंपॅरिझन असायला हवे. यूज द फॉलोइंग कॅटेगरीज. आणि आपल्याला कॅटेगरीजसुद्धा दिल्या की कुठल्या कॅटेगरीजमधला इडियम जे आहे ते आपल्याला कलेक्ट करायचं आहे. आता फर्स्ट कॅटेगरी बघा काय दिली आहे, इडियम विथ कलर. आता अशा इडियम ज्यामध्ये कलरचा वापर केला गेला आहे, जसं बघा ॲज ब्लॅक ॲज. ठीक आहे. तर आपण जे आहे इथे आपण ॲज ब्लॅक ॲज हेअर, ॲज ब्लॅक ॲज कोल, किंवा ॲज व्हाईट ॲज रेड ॲज ग्रीन ॲज चिली म्हणू शकतो. ॲज रेड ॲज चिली, दोन्ही कलरची असतात. तर अशा प्रकारचे जे आहे आपल्याला इडियम जे आहे ते लिहायचे आहे. आता ती कॅटेगरी कुठली, कलर. सेकंड आपल्याला कॅटेगरी दिली आहे बघा, इडियम विथ द ॲनिमल. आता ॲज कनिंग ॲज फॉक्स तुम्हाला दिला. इथे आपण ॲनिमलचा जे आहे इथे ॲनिमलशी रिलेटेड इडियम दिलेली आहे. नेक्स्ट कॅटेगरी आपल्याला दिली आहे इडियम विथ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू. तर बघा ॲज ब्लॅक ॲज कोल. आता इथे आपलं कलर जे आहे ते त्याचासुद्धा इथे समावेश होऊ शकतो. बघा कलरमध्ये सुद्धा आपल्याला दिलं होतं ॲज ब्लॅक ॲज, आणि इथे आपण थिंगशी रिलेटेड, ऑब्जेक्टशी रिलेटेड जे आहे इथे इडियम बघत आहोत, ॲज ब्लॅक ॲज कोल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या या 3 कॅटेगरी ज्या दिलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड आपण इडियम जे आहे त्या आता उत्तरादाखल पाहूया. तर आता पहिली कॅटेगरी जी आहे ती आहे इडियम विथ कलर्स. तर आता कलर्सशी रिलेटेड इडियम जे आहे ते आपण पाहूया. तर फर्स्ट बघा ॲज ब्लॅक ॲज कोल. नेक्स्ट ॲज व्हाईट ॲज स्नो म्हणजे बर्फासारखा पांढरा. ॲज रेड ॲज ब्लड म्हणजे रक्तासारखा लाल. देन ॲज ब्लू ॲज स्काय म्हणजे आकाशासारखा निळा. ॲज ग्रीन ॲज ॲन एमराल्ड. नेक्स्ट ॲज पिंक ॲज रोज म्हणजे रोजसारखा गुलाबी. ॲज येलो ॲज गोल्ड म्हणजे सोन्यासारखा
पिवळा, ॲज ऑरेंज ॲज पम्पकिन, पम्पकिनसारखा ऑरेंज, ॲज ब्राऊन ॲज कॉफी बीन, म्हणजे ब्राऊन जे आहे कॉफी बीनसारखे ब्राऊन. ठीक आहे. आपली नेक्स्ट जी कॅटेगरी आहे ती आहे इडियम विथ ॲनिमल्स. आता ॲनिमल्सचा वापर करून आपल्याला इडियम कुठले लिहिता येईल ते आपण जाणून घेऊया. आन्सर बघा, ॲज कनिंग ॲज फॉक्स, हे आपल्याला उदाहरणादाखल आपल्याला दिलेलं होतं. ॲज कनिंग ॲज फॉक्स म्हणजे फॉक्ससारखा धूर्त, ॲज हेरी ॲज गोरिला, गोरिलासारखा केसाळ, ॲज ब्रेव ॲज लायन, लायनसारखा शूरवीर, देन ॲज हंग्री ॲज हॉर्स, म्हणजे घोड्यासारखा भुकेलेला. ठीक आहे. आपली नेक्स्ट जी कॅटेगरी इथे दिलेली आहे ती आहे इडियम्स विथ ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर या कॅटेगरीमध्ये आपल्याला कुठले उदाहरणं पाहता येईल ते बघूया. ॲज ब्लॅक ॲज कोल, आता आपण हे उदाहरण आपल्याला दिलेलंच होतं आधी. तर ऑब्जेक्ट जे आहे ते कोल हे जे आहे ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्टशी रिलेटेड आपण आता इडियम पाहणार आहोत. नेक्स्ट बघा, ॲज सॉफ्ट ॲज बटर, ॲक्च्युली इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे बघा, इथे BE झालेलं आहे बट इथे BU पाहिजे. ओके. ॲज सॉफ्ट ॲज बटर अँड ॲज लाईट ॲज कॉटन, म्हणजे कापसासारखा हलका. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथे वेगवेगळ्या कॅटेगरीमधले जे आहे ते इडियम लिहायच्या होत्या आणि त्याचे उत्तर आपण बघितल्या. आता वळूया आपल्या पुढील प्रश्नाकडे. आपला लास्ट क्वेश्चन मीन्स क्वेश्चन नंबर 6 इथे दिला आहे बघा. गिवन बिलो आर सम इडिओमॅटिक कंपॅरिझन विथ लाईक. ठीक आहे. तर काही इडिओमॅटिक कंपॅरिझन इथे दिला आहे ज्यामध्ये आपण लाईकचा वापर केलेला आहे. कॅन यू गेस देअर मिनिंग, म्हणजे तुम्हाला याचा अर्थ गेस करता येईल का? लुक देम अप इन अ गुड डिक्शनरी. आता याचा अर्थ शोधण्यासाठी आपल्याला एक चांगल्या डिक्शनरीचा वापर करायला सांगितला आहे. यू वोंट फाइंड देम अंडर लाईक. आता डिक्शनरीमध्ये सर्च करताना आपल्याला लाईक या टायटलखाली ते आपल्याला शोधले तर मिळणार नाही. विच वर्ड विल यू लुक अप टू फाइंड दिस कंपॅरिझन. पण हे कंपॅरिझन फाइंड करण्यासाठी तुम्ही कुठल्या शब्दाचा वापर करा. जसं आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की मेमरी लाईक सीव, तर आपण काय करू, जर लाईक अ सीव असं जर सर्च केलं तर लाईक या टायटलखाली आपल्याला काय मिळणार नाही, मिनिंग मिळणार नाही, हे आपल्याला इथे आधी स्पष्ट केलेलं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, सेव याचं काय करावं लागेल, अर्थ शोधावं लागेल. किंवा आपण इथे वॉटर ऑफ डक्स ब्लॅक किंवा कॅट दॅट स्टोल द क्रीम अशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल, सर्च करावं लागेल. विथ लाईट जर आपण सर्च केलं तर आपल्याला त्याचा योग्य अर्थ मिळणार नाही. चला तर आपल्याला जितके पण सेंटेन्स दिले आहे त्याचे काय अर्थ होतात ते आपण जाणून घेऊया. तर आपलं पहिलं इडिओमॅटिक एक्सप्रेशन जे आहे ते इथे दिलं होतं, लाईक अ बुल इन अ चायना शॉप. ठीक आहे. आता लाईक अ बुल इन अ चायना शॉप याचा अर्थ इथे काय होतो बघा. हिअर चायना मीन्स द डेलिकेट आर्टिकल ऑफ द प्रोसिक्लियम, मीन्स जे चिनी माती आपण ज्याला म्हणतो. तर आता इथे थोडक्यात अर्थ आपण असं घेऊ शकतो की चिनी मातीचा जो बैल असतो, म्हणजे तो काय फक्त आता बैल आणि चिनी मातीचा बैल म्हणजे काय, तर तो विशेष कामाचा नाही आणि अलगद जर खाली पडला तर फुटून जाऊ शकतो. म्हणूनच इथे आपण हा एक शब्द वापरला आहे डेलिकेट. ठीक आहे. नाजूक असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट बघा, लाईक अ कॅट ऑन अ हॉट टिन रूफ. आता याचा अर्थ आपण जे आहे ते जाणून घेऊया. बघा, हिअर इट मीन्स समवन हू इज नर्वस, ॲगिटेटेड अँड रेस्टलेस अँड कांट स्टे काम. ठीक आहे. आता एखादी अशी व्यक्ती जी काय आहे नर्वस आहे, एखाद्या गोष्टीमुळे तिला राग आलेला आहे आणि ती काय जे आहे स्वतःला शांत ठेवू शकत नाही, तर अशा व्यक्तीसाठी जे आहे किंवा अशा सिच्युएशनसाठी आपण ही जी इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे ते वापरतो, दॅट इज लाईक अ कॅट ऑन अ हॉट टिन रूफ. ठीक आहे. आता पुढलं आपलं इडिओमॅटिक एक्सप्रेशन काय आहे ते आपण जाणून घेऊया. नेक्स्ट आहे लाईक अ रेड रॅग टू अ बुल. ठीक आहे. रेड रॅग टू अ बुल याचा अर्थ काय होईल बघा. हिअर रेड रॅग इथे REG हवं आहे. रेड रॅग मीन्स समथिंग दॅट मेक्स समवन व्हेरी अँग्री, म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला खूप राग येऊ शकतो त्याला म्हटलेलं आहे रॅग. ठीक आहे. तर इथे बघा थोडंसं टायपिंग मिस्टेक झाली आहे. इथे हा जो शब्द आहे तो असा पाहिजे होता REG, लाईक अ रेड रॅग टू अ बुल, म्हणजे एखादी राग आणून देणारी गोष्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आपल्याला पुढे दिलेलं आहे लाईक अ कॅट दॅट स्टोल द क्रीम. ठीक आहे. याचा अर्थ काय होतो बघा. हिअर इट मीन्स समवन हू इज प्राऊड अँड सॅटिस्फाईड विथ व्हॉट ही हॅज डन ऑर अचीव, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जे काही केलेलं आहे किंवा जे काही मिळवले आहे त्याच्याविषयी त्याला अतिशय जास्त सॅटिस्फॅक्शन असणं किंवा गर्व असणं, त्यासाठी आपण हे इडिओमॅटिक एक्सप्रेशन वापरतो, लाईक अ कॅट दॅट स्टोल द क्रीम. ठीक आहे. पुढलं आपलं इडिओमॅटिक एक्सप्रेशन काय आहे बघा. लाईक वॉटर ऑफ अ डक्स बॅक. लाईक वॉटर ऑफ
अ डक्स बॅक म्हणजे इट इज यूज ॲज अ क्रिटिसिझम ऑफ समवन डझंट इफेक्ट अ पर्सन. आता तुम्हाला माहिती आहे की डक्सची जी बॅक आहे त्याच्यावरून पाणी जे आहे ते सहज निघून जातं किंवा पाणी त्याच्यावर थांबतच नाही. आता हे जे इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे ते कशासाठी वापरले जातात की हे इडिओमॅटिक एक्सप्रेशन ॲज अ क्रिटिसिझम म्हणून वापरलं जातं. ठीक आहे. आता क्रिटिसिझम कशासाठी, समथिंग डझंट अफेक्ट अ पर्सन म्हणजे एखाद्या गोष्टीचा एखाद्या व्यक्तीवर काहीच परिणाम होत नाही आणि अशा वेळेस या प्रकारचं क्रिटिसिझम करण्यासाठी इडिओमॅटिक एक्सप्रेशन वापरलं जातं, ते म्हणजे लाईक वॉटर ऑफ अ डक्स बॅक. ठीक आहे. आता शेवटचं जे इडिओमॅटिक एक्सप्रेशन आहे ते आपण जाणून घेऊया. दॅट इज मेमोरी लाईक अ साईव्ह. तर त्याला आपण म्हणू शकतो इट मीन्स अ व्हेरी बॅड मेमरी म्हणजे अत्यंत खराब अशी मेमरी, आठवण आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जे इडिओमॅटिक एक्सप्रेशन दिलेले होते इडिओमॅटिक एक्सप्रेशन त्याचे अर्थ काय होतात ते आपण जाणून गेलं. आता वळू आपल्या वर्कशॉपच्या अगदी शेवटच्या प्रश्नाकडे. आणि तो शेवटचा प्रश्न काय आहे ते बघा. युझिंग युअर इमॅजिनेशन राईट मोर कंपॅरिझन युझिंग लाईक. आता लाईकचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या इमॅजिनेशननी जास्तीत जास्त किंवा अधिक कंपॅरिझन तुम्हाला इथे लिहायचे आहे. तर उत्तर आपण बघूया काय लिहिता येईल. ही इज ब्रेव्ह लाईक अ टायगर. तो टायगरसारखा ब्रेव्ह आहे. आय स्लेप लाईक अ बेबी म्हणजे एखाद्या लहान मुलासारखं मी झोपलो, कारण तुम्हाला माहिती आहे की लहान मुलं काय करतात, सतत किंवा जास्तीत जास्त झोप घेतात. नेक्स्ट बघा. ही इज व्हेरी मिस्चिवस लाईक अ मंकी. तो माकडासारखा मिस्चिवियस आहे. नेक्स्ट. माय ग्रँडमा इज स्वीट लाईक अ शुगर. माझी ग्रँडमा जे आहे, माझी आजी जी आहे ती साखरेसारखी गोड आहे. नेक्स्ट बघा. शी रन्स फास्ट लाईक अ विंड. ती हवेसारखी काय करते, फास्ट धावते. तर अशा प्रकारे आपल्याला लाईकचा वापर करून जे आहे काही अधिक कंपॅरिझन लिहायला सांगितले होते, तर ते उत्तर आपण इथे बघितलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला जो कंपॅरिझन या कवितेचा वर्कशॉप दिला होता त्यातील आपण सगळेच प्रश्न जे आहे, एकंदरीत सगळे प्रश्न आपण बघितलेले आहे. आय होप तुम्हाला सगळे प्रश्न सहजतेने समजले असेल. लवकरच भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.